फिरंग्यांचा अहंकार, त्यांचा हा झेंडा आहे आणि मी हा झेंडा जाळून त्यांच्या अहंकारावर पहिला घाव घातलाय. आता जेव्हा ते आमच्या सन्मानावर आघात करतील तेव्हा आम्ही अशाच प्रकारे त्यांच्या अहंकाराचा नाश करत राहू. Oh my God! आज आईच्या चेहऱ्यावर किती तेज आहे ना. इथे आल्यावर असं वाटतंय जणू आईने आम्हा सर्वांच्या चिंताच दूर केल्यात. अगं हे तर काहीच नाहीये जाऊबाई. उद्या पहा, उद्या अष्टमी आहे ना. त्याच्या आयोजनाची भव्यता तर पाहण्यालायक असेल. मनू कुठे आहे? जी आई साहेब ती मोदपाक खाण्यात असेल. मनू, 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 कुठे गेली ही मुलगी? मनू, मनू, ही मनू. इथे पण नाही. मग कुठे गेली असेल? मनू, मनू. अनर्थ झाला वहिनी साहेब, अनर्थ झाला. काय झालं सखाराम? कोणीतरी धोलपूर गावावर लावलेला ईस्ट इंडिया कंपनीचा झेंडा जाळून टाकलाय. देवा, हे वर्तमान श्रीमंत सरकारांना देणं आवश्यक आहे. ठाऊक नाही ही उद्दंडता कोणी केली आहे. मला ठाऊक आहे कोणी केली ती. मनू, आजीसाहेब, अख्खी एक पासरी गहू दळला आम्ही. कुठे होतीस तू? मुतपाक खाण्यात तर नव्हतीस. कोठारामध्ये पीठ ठेवून चणे घेऊन आले. बेसन दळायचे. काय झालं आजीसाहेब?
आपण इतक्या चिंतेत का आहात? कोणीतरी त्या धूर्त फिरंग्यांच्या झेंड्याला आग लावली. अरे देवा, नाहीसा खराब. ही साधारण घटना नाहीये. श्रीमंत सरकार, सर्वात अधिक काळजीची गोष्ट ही आहे की फिरंगी हिला पिठूरवासियांचं बंड समजतील आणि कित्येक निर्दोषी लोकांना त्यांच्या अत्याचारांच्या टाचेखाली चिरडतील. आणि त्यास जबाबदार आम्हाला ठरवलं जाईल. त्या कोणी फक्त ईस्ट इंडिया कंपनीचा झेंडा नाही जाळलाय, या फिरंग्यांच्या अहंकाराला डिवचलंय, आव्हान दिलंय. कोण असू शकेल तो? कोण? आमचे छगू. आमची छकुली कुठे आहे? काय झालं आजोबा? तुम्ही असे चिंतित का आहात? नाही, ठाऊक नाही, कुणीतरी त्या फिरंग्यांचा झेंडा जाळला. पण बाळा, आम्हाला हे भय असं वाटते की ज्या प्रकारे तू त्या फिरंग्यांच्या अत्याचारांना विरोध केलास, त्यांनी झेंड्याचा आरोप तुझ्यावर न लावावा. नाही श्रीमंत सरकार. सकाळपासून एक क्षणही मनू बाहेर नाही गेली. दिवसभर मुतपाकखान्यात होती. माहितीये, आज हिने दिवसभरात 5 शेर गहू दळले. अरे वा, आमची चकुली जातं पण फिरवू शकते. छान बाळा, आम्ही तुझ्यावर फार खुश आहोत. सदा सुखी रहा. अप्पा, तुम्ही मला हे पण विचारणार नाही की माझ्या कोपरातून रक्त का वाहतंय? अप्पा, मी तुम्हाला नेहमीच दुःखी करते ना? मला ठाऊक आहे तुम्ही माझ्यावर नाराज का आहात. तुम्हाला वाटतं की मी जाणून बुजून या फिरंग्यांना विरोध करत असते. मी काय करू अप्पा? माझ्याने अन्याय सहन नाही केला जाऊ शकत. अप्पा, माझ्यावर नाराज आहात? मी तुझ्यावरती नाराज होऊन जगू शकेन का मी? मग
गप्प का झालात? बोलत पण नाहीयेत तुमच्या मनुशी. काय बोलू बाळा, काय बोलू तुझ्याशी? तुला जे सोसावं लागलंय त्याचं कारण मी आहे. मी काही नाही करू शकलो बाळा. या तुझ्या शरीराच्या जखमांवर मलम तर लावू शकतो ना मी. परंतु माझ्या मनुच्या मनाला जी जखम झाली आहे ती कशी भरू शकेन ग मी? मला क्षमा कर बाळा. तुझ्या अप्पांना क्षमा कर बाळा. नाही अप्पा, नाही. या हिंदुस्थानाची इतकी हिंमत की आमच्या फ्लॅग जाळला, याची फार मोठी किंमत आता यांना मोजावी लागेल. आम्ही कोणाला पण सोडणार नाही. या बाजूला कुठलं गाव या बाजूला? ढोलपूर सा. ढोलपूर. कोणाची इतकी हिंमत? मला लवकरात लवकर शोध लावावा लागेल. तुम्हाला भेटायला ध्रुपद आला आहे. ध्रुपद कोण आहे? तो आचार बादरांचा स्टुडंट आहे. बद्रायण? तोच ज्याचा बाजीरावशी कॉन्फ्लिक्ट आहे. व्हेरी गुड. बोलाव त्याला. यस सर. आता मला सोल्युशन मिळून जाईल. नमस्कार साहेब. ध्रुपद साहेब, मला आपल्याला काही सांगायचंय. बोला. Don't worry, Drupad. ओके ध्रुपद, आम्हाला तुझं म्हणणं समजला. तुला आमचं म्हणणं लक्षात आला? लक्षात आलं साहेब. तर मग आम्हाला त्याचा रिझल्ट आज संध्याकाळच्या दुर्गा पूजेमध्ये दिसला पाहिजे. होऊन जाईल साहेब. आज्ञा असावी. ढोलपूरला जाळून खाक करून टाकलं. रिचर्ड, ढोलपूर में तू जलत्यान वशालीने आग लावली, पण आम्ही पिटूरमध्ये जी आग लावायला जाणार आहोत त्याने घर नाही, तर हर काजत नफरतची आग भडकलेली दिसेल.
ओम या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थितां नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम प्रणाम गुरुदेव. आयुष्यमान भव. काय कसं काय येणं केलंस? आज अष्टमी आहे गुरुदेव. सार्वजनिक मंडपात तर भव्य आयोजन केलं गेलंय. आजच्या दुर्गा पूजेचं आयोजन बाजीराव पेशव्याने त्याच्या धनाने केलंय ना? नाही गुरुदेव, माझ्या म्हणण्याचा अर्थ काही वेगळा आहे. गुरुदेव, पूजेचं आयोजन तर कोणीही धनेश्वर करू शकतो, परंतु पूजेचा अधिकार तो तर केवळ आपलाच आहे ना. या प्रसिद्ध मंदिराचे उत्तराधिकारी आपण आहात. शेकडो वर्षांपासून तुमचे पूर्वज यात पूजा करत आले आहेत. हे तर तू सत्यच बोलतोयस. अहो गुरुदेव, खरं असेल तर मग तुम्ही तुमचे हे अधिकार असेच हिरावले जाऊ देणार? असं कसं बोलतोयस तू? केवळ एका पूजेला बसल्याने माझा अधिकार हिरावला जाईल काय? क्षमा करावी गुरुदेव, परंतु पूर्ण पिठूरमध्ये ह्याच गोष्टीची थट्टा केली जाते की एक कान्य कुब्ज ब्राह्मण असताना देखील त्याच्याच पैतृक मंदिरामध्ये कुण्या दुसऱ्या ठिकाणचा उद्भट नागर ब्राह्मण त्याच्या धनाच्या बळावर सर्वप्रथम पूजा करण्याचा अधिकारी होऊन बसला. आणि सत्य तर हे आहे गुरुदेव की बाजीरावांचं पूजे अर्चेशी काही देणं घेणं नाहीये. ते तर केवळ आपल्या स्वाभिमानावर घाव घालण्यासाठी हे सगळं करत आहे. आणि हे जर वेळीच थांबलं गेलं नाही तर आपली सर्व मान प्रतिष्ठा मातीमोल होऊन जाईल. आणि मग बस बस द्रुपद बस. आता मीच दाखवून देतो त्या बाजीराव पेशव्याला. दुर्गा मातेचा अंबा मातेचा दुर्गा मातेचा अंबा मातेचा जयकार असो. दुर्गा मातेचा अंबा मातेचा दुर्गा मातेचा अंबा मातेचा जयकार असो. ऐकलं का दादा? काल रातच्याला समद्या धोलपूर गावाला जाळून राग करून टाकलं की या फिरंग्यांनी. वैभव, लय लोक मारले गेले. समजा गावच्या गाव बेचिराग झाला. या फिरंग्यांच्या अत्याचारांपासून आता ही देवीच वाचवेल. नाही तर काय. दुर्गा मातेचा अंबा मातेचा दुर्गा मातेचा अंबा मातेचा जयकार असो. महाराज, आरतीस प्रारंभ करावा. थांबा. आचार्य जी,